नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 26 जुलैची दुपारची आकडेवारी आपल्याला देत आहे. खरं तर आज आनंदाची गोष्ट आहे. सकाळी 9:13 आपलं उजनी धरण प्लसमध्ये आलेलं आहे. म्हणजेच आता उजनी धरणाची वाटचाल मायनसचा विळखा तोडून प्लसमध्ये प्रवेश केलेला आहे. आता सध्याला उजनी धरणात दौंडमधून येणारा विसर्ग खूप मोठ्या पटीने वाढलेला आहे. मात्र बनगाडाचा विसर्ग सध्याला कमी झाला आहे. त्याचा परिणाम उद्यापर्यंत आपल्या दौंडच्या विसर्गामध्ये दिसेल. परंतु सध्याला दौंडमधून आपल्या उजनी धरणामध्ये 1,88,266 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीमध्ये मिसळतोय. म्हणजे संध्याकाळपर्यंत जवळपास 10% आसपास उजनी धरण गेलेलं असेल. आणि बनगाडाचा विसर्ग काल दुपारी 1,05,000 होता. सकाळी तो विसर्ग 41,571 होता. त्यामध्ये आणखी कपात होऊन तो विसर्ग 30,942 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. सध्याला खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं जे पाणी होतं, सकाळी 13,981 क्युसेकचा विसर्ग खडकवासला धरणातून पाणी सोडलं होतं. परंतु त्यामध्ये कपात करून तो विसर्ग सध्याला कमी केला आहे. तर वीर धरणातून जो विसर्ग काल 55,644 विसर्ग होता, तो कमी करत सध्याला 4,637 क्युसेक्स एवढा झालेला आहे. त्यामुळे नीरा नदीत पाणी जे सोडलं होतं ते पाणी थोड्या काळापुरतं वाढलेलं दिसेल. परंतु ते परत नंतर कमी होईल, पाणी पातळी कमी होईल. परंतु पहिल्यांदा सोडलेला विसर्ग आपल्या भीमा नदीमध्ये मिसळणार आहे. पण जोपर्यंत मागचं पाणी पुढं येत नाही तोपर्यंत विसर्ग पाणी पातळी कमी होणार नाही. तो विसर्ग खूपच कमी म्हणजे 4,637 क्युसेक एवढा केलेला आहे. तर दौंडचा विसर्ग जो आहे तो 1,88,266 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडमधून उजनीमध्ये येतोय. परंतु संध्याकाळपर्यंत त्या विसर्गामध्ये थोडीशी घट होईल, कारण बनगाडाचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी कालच्यापेक्षा कमी केले. काल रात्री 40,000 होता, आज सकाळी 13,000 होता आणि दुपारीही 13,981 एवढा विसर्ग राहिलेला आहे. त्यामुळे आपल्या बनगाडाचा विसर्ग कमी झाल्यामुळे दौंडमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत घट होऊन तो 1,00,000पर्यंत होऊ शकतो. परंतु तोपर्यंत आपलं उजनी धरण 10 ते 12% झालेलं असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी, वरच्या सर्व धरणाच्या माहितीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.